नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. CCIनं कापूस विक्रीचे भाव पुन्हा एकदा कमी केले. CCI स्वस्तात कापूस विकतंय, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे देखील भाव पडलेत. एकीकडे CCI आता 27 फेब्रुवारीपासून आपली खरेदी बंद करणार आहे. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहिलं आहे की खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. तसंच शेतकरी मागणी करतायत की नोंदणीसाठी देखील मुदतवाढ मिळावी, परंतु अद्यापही CCIकडून यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कापसाचे भाव वाढत होते. CCI यंदा पहिल्यांदा जानेवारी महिन्यातच आपला कापूस विकतंय. बरं, कापूस विकतं इथपर्यंत ठीक होतं, परंतु CCIनं 19 जानेवारीला जो कापसाचा भाव काढला होता त्या कापसाच्या तुलनेमध्ये, त्या दराच्या तुलनेमध्ये आजचे दर हे आपल्याला 2400 ते 2800 रुपयांपर्यंत कमी दिसून येत आहेत. 2 टप्प्यामध्ये CCIनं आपल्या कापूस विक्रीचे भाव कमी केले. जेव्हा CCIनं कापूस विक्रीचे भाव पहिल्यांदा कमी केले, त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की CCI पुढच्या टप्प्यात देखील आपले कापसाचे भाव आणखीन कमी करतील. कारण याचा अंदाज एकदा आल्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील CCIच्या कापसाची खरेदी कमी केली होती. आपण जर मागच्या 1-2 आठवड्याचा अंदाज घेतला तर CCIच्या कापूस विक्री ही खूपच कमी झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडीचा एक आधार घेत व्यापाऱ्यांनी तसंच जे काही उद्योग आहेत, उद्योगांनी, सूतगिरण्यांनी CCIकडे मागणी केली होती की CCIनं कापूस विक्रीचे दर कमी करावेत, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त आहे. देशातलं जर आपण बघितलं तर देशात कापसाचा पुरवठा चांगला आहे. देशातलं उत्पादन जर यंदा कमी झालं असलं तर देशात कापसाची झालेली आयात, गेल्या वर्षी शिल्लक साठा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच देशात उद्योगाच्याच अंदाजानुसार यंदा जवळपास 100 लाख गाठी किंबहुना त्यापेक्षा काहीसा अधिक कापूस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. असं असताना देखील CCI आणि उद्योग तसंच व्यापारी स्वस्तामध्ये कापूस विक्रीचं एक घाट घालतायत आणि त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय असं दिसून येत आहे. आता आपण जर एकंदरीत CCIचं गणित पाहिलं तर CCI आपला कापूस हा सध्या तोट्यामध्ये विकतंय. जवळपास 10,000 ते 11,000 रुपये प्रति खंडी मागं CCIला सध्या तोटा होतो असं एकंदरीत दिसून येत आहे. एकतर शेतकऱ्यांचा बहुतांशी कापूस शेतकऱ्यांना कमी भावात विकावा लागला. काही 1-2 आठवडे कापसाचे भाव चांगले राहिले. त्या कालावधीमध्ये त्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये कापूस विकला, परंतु गरज नसताना CCI जानेवारी महिन्यातच कापूस विक्रीसाठी बाजारात आलं. म्हणजे देशामध्ये कापसाचा तुटवडा नव्हता, कापसाचा पुरवठा कमी नव्हता, परंतु बाजारामध्ये जी काही मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण होतं त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये सरकीकडून जो काही आधार मिळत होता त्याचा देखील एकंदरीत परिणाम कापसाच्या दराला दिसून आला. त्यामुळे जानेवारी महिन्यात आपल्या कापसाचा खुल्या बाजारातला भाव हा हमीभावाचा टप्पा पार करून पुढे गेला होता. परंतु CCI मागणी नसताना देखील, आवश्यकता नसताना देखील 19 जानेवारीपासून कापूस सुरू करतं, त्यानंतर कापसाचे भाव कमी करतं आणि आता पुन्हा सोमवारी CCIनं कापसाचे भाव हे 700 ते 1100 रुपये प्रति खंडीनं कमी केले. त्याचा परिणाम बाजारात असा दिसून आला की आपल्या कापसाचे बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांना जो कापूस मिळतो त्याचे बाजारभाव आता हमीभावापेक्षा म्हणजेच 8,110 रुपयांपेक्षा कमी झालेले आहेत. आता जर आपण बहुतांश बाजारामधला सरासरी बाजारभाव पाहिला तर तो 7,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. काही बाजारांमध्ये आपल्याला 7,900 ते 8,000 रुपये देखील दर दिसतोय, परंतु असे बाजार खूपच कमी आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव आता बाजारामध्ये मिळू लागला आहे. अगदी 7,300 रुपयांपासून कापसाची विक्री होताना दिसते आहे. आता शेतकऱ्यांना पुन्हा जसं डिसेंबर महिन्यामध्ये आयातीमुळे भाव पडले होते, कापूस बाजारात दबावात होता, तीच वेळ आता CCIच्या कापूस विक्रीनं आपल्या शेतकऱ्यांवर आणलेली आहे. म्हणजे CCI एकतर कापूस विकतंय, दुसरीकडे कापसाचे भाव कमी करतंय. आता दोनदा भाव कमी केले, त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये किंवा भविष्यामध्ये CCI भाव कमी करणार नाही असं नाही. CCI कापसाचे भाव आणखीन कमी करू शकतं असा विश्वास उद्योगांकडून व्यक्त केला जातोय. उद्योगांनी CCIकडून कापसाची खरेदी कमी केली. त्यांनी सांगितलं की पुढं सुताला मागणी नाही, कापडाला मागणी नाही. पण आपण जर निर्यातीचे आकडे पाहिले तर ते आकडे एवढे देखील वाईट नाही आहे असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. एकंदरीत CCI आणि जे काही कापड वापरकर्ता उद्योग आहे त्यांच्यामध्ये जो खेळ सुरू आहे, या खेळाचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय. एकीकडे CCI कापसाचे भाव पाडतंय, बाजारामध्ये कापूस आता हमीभावाच्या खाली पोहोचला आहे. मध्यम लांब धाग्याचा कापूस हा आपल्याला 7,200-300 पासून विकताना दिसून येतोय. लांब धाग्याचा कापूस 7,500 ते 7,800 रुपयाच्या दरम्यान विकला जातोय. म्हणजे हमीभावापेक्षा आता कापूस 400 ते 700 रुपयानं कमी भावात विकला जातोय. असं असताना आता CCI कापसाची खरेदी बंद करणार आहे. मागच्या वर्षी CCIनं जवळपास एप्रिल-मेच्या दरम्यानपर्यंत कापसाची खरेदी केली होती, परंतु यंदा फेब्रुवारी महिन्यातच कापूस विक्री बंद करण्याचे घाई CCIला झालेली आहे. आता शेतकऱ्यांनी मागणी केली की एकीकडे तुम्ही भाव पाडताय आणि दुसरीकडे हमीभावानं खरेदी बंद करताय. त्यामुळे CCIनं आपल्या खरेदीला मुदतवाढ द्यावी, किमान एप्रिलच्या शेवटपर्यंत हमीभावानं कापूस खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. केवळ खरेदीची मुदत वाढवू नये. ज्या शेतकऱ्यांनी
हमीभावानं कापूस विक्रीसाठी नोंदणी केलीच नाही त्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी देखील मुदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। केवळ शेतकरीच नाही तर काही नेत्यांनी देखील असं पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिलं होतं। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्राला पत्र लिहिलं होतं की कापूस खरेदीसाठी एप्रिलच्या शेवटपर्यंत मुदतवाढ मिळावी। परंतु केवळ मुदतवाढ मिळवून देखील फायदा नाही, कारण ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही, ज्यांनी स्लॉट बुक केलेलं नाही, त्यांच्यासाठी देखील मुदतवाढ मिळावी अशी मागणी आपले शेतकरी करू लागले। आता CCIनं हे करणं खूप गरजेचं आहे, कारण CCIचा आता देशामध्ये भाव पाडत आहे। 19 जानेवारीपासून भाववाढ थांबलेली आहे। CCI कापसाचे भाव कमी करत आहे। CCIनं आपला कापूस स्वस्तामध्ये विकल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव देखील कमी होत आहेत। एकंदरीत CCIच्या कापूस विक्रीमुळे आपल्या कापूस उत्पादकांचं नुकसान होत आहे। CCI ही सरकारची संस्था आहे। CCI सरकारसाठीच म्हणजे सरकारच्या वतीनंच आपला कापूस हमी भावानं खरेदी करते, म्हणजेच कापसाचे भाव पाडण्याचा निर्णय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सरकारचाच आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे आता कापूस उत्पादकांना, ज्या कापूस उत्पादनाकडे 10-20% असेल तो कापूस शिल्लक आहे, आता काही भागांमध्ये शेतकरी म्हणतात की 30% कापूस शिल्लक आहे, काही भागामध्ये 20% कापूस शिल्लक आहे, कारण तेजी तेवढी दिसत होती। जानेवारी महिन्यातच पहिल्या 2 आठवड्यामध्येच कापसाचा बाजारभाव 8,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता। 8,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त 200-300 रुपये भाव वाढतील असे संकेत बाजारामध्ये दिसत होते। त्यामुळे बहुतांश शेतकरी थांबलेले होते। तसं चित्र देखील दिसत होतं, कारण सरकीचे भाव देखील तेजीत होते। परंतु CCIच्या कापूस विक्रीमुळे कापूस दराला जो आधार मिळत होता तो कमी झाला आणि भाव कमी झालेला आहे। आता या परिस्थितीमध्ये सरकारनं, CCIनं काय निर्णय घ्यायला हवा? खरंच मुदतवाढ दिल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना तसा फायदा होणार आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।